लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन विकास अभियानाने केले उपस्थित अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे अवजार सरते घेऊन प्रचंड सत्याग्रह केलाय। शेतकऱ्याचे 2 लाखापर्यंत कर्ज माफ करा, शेतकऱ्यांना 100% पीक विमा द्या, शेतकरी कष्टकरी सालगडी शेतमजूर निराधार बेरोजगार अपंग यांना दरमहा 10,000 रुपये अनुदान द्या, शेतकऱ्याच्या वाढत्या आत्महत्या थांबवा। 4 महिन्यांमध्ये महाराष्ट्रात 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, म्हणून शेतकऱ्यांना न्याय द्या। अशा विविध मागण्यांसाठी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार, संजय राठोड, लक्ष्मण आडे, रवी डोंगरे, अमोल सूर्यवंशी, अंबादास पाटील, गंगाधर शेवाळे, तुकाराम गायकवाड, नरसिंग गुरमे, राजकुमार गाथाडे, राजकुमार कारभारी, इर्शाद शेख, शेख सय्यद, शेख चाऊस, गोरख वाघमारे, पप्पू शेवाळे, आकाश पाटील, विशाल पाटील, सय्यद अरमान, गोविंद गायकवाड, शंकर बिरादार आदी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सतीश चंदे, लातूर। दोन लाखापर्यंत कर्ज माफ व्हायला पाहिजे. 2 लाखापर्यंत कर्ज माफ व्हायला पाहिजे. विकास साहेबांच्या वतीने आज शेतकऱ्याच्या मागणीसाठी शासनाला जागा करावं म्हणून सरते आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। शेतकऱ्याचा अवजार सरते हातामध्ये घेऊन आम्ही प्रशासनाला जागा करण्याचं काम या ठिकाणी करत आहोत। बहुजन विकास अभियानची मागणी आज 4 महिन्यामध्ये 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। फार गंभीर प्रश्न आहे शेतकऱ्याचा। म्हणून आमची मागणी आहे, तेलंगणा सरकारने ज्याप्रमाणे 2 लाखाचं कर्ज माफ केलं शेतकऱ्याचं, त्याप्रमाणे ते शेतकऱ्याचं कर्ज माफ 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात यावं। शेतकऱ्यांना 100% पीक विमा द्यावा, कारण शेतकऱ्याला 4-2 हजार रुपये द्यायचे आणि तोंडाला पाणी पुसायचं असं काम शासनाने करू नये ही आमची कळकळीची विनंती असली। म्हणून आम्ही या ठिकाणी आज सगळ्यांच्या वतीने बहुजन विकास अभियानच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने शासनाला कळकळीची विनंती करत आहोत। कारण पीक विमा कंपनीला जवळपास 25,000 कोटी रुपये फायदा झाला आणि शेतकरी मात्र मरत आहेत, हे कोणता नाही आहे। आणि ह्याच्यावर संघर्ष करावा म्हणून बहुजन विकास आजपर्यंत विविध आंदोलन केले आहेत। टिप्पण सत्याग्रह केलं, उर्मी सत्याग्रह केलं, लाटणं सत्याग्रह केलं आणि आज हातामध्ये सरते घेऊन सत्याग्रह आम्ही करत आहोत। प्रशासनाची दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्याला न्याय मिळावा ही आमची विनंती आहे। अहो शेतकरी काय मागत आहेत, तुम्हाला काय मागत शेतकरी काय मागत आहेत? बळीराजा आज हातबळा जाणार आहे, पाऊस वेळेवर पडत नाही, पेरणी करून शेताचं पावसाकडे बघत राहायचं, पुन्हा शेतामध्ये घालायचं, कष्ट करायचं आणि सरकार मात्र यांना आयत्या वेळेला दूर करायचं, हे प्रयत्न शासनाचा चालणार नाही। आता निवडणूक आहेत, आता लोकांकडे मतं मागायला येतात हे। शेतकऱ्याला आमदार खासदार व्हायचं नाही, शेतकऱ्याला फक्त मदत हवे, त्याला भीक नको आहे। पीक विमा भरला, हक्काचा पीक विमा भरला त्यांनी, मागे 1000 रुपये भरले, काल परवा 1 रुपया भरला। शेतकऱ्याला फक्त त्याचं दाम मिळावं, त्याच्या मालाला भाव मिळावा, शेतकऱ्याला 24 तास वीज मोफत देण्यात यावी। शेतकरी कष्टकरी निराधार आपण बेरोजगारांना दरमहा सालगडी असतील दरमहा त्यांना 10,000 रुपयाचं अनुदान द्यावं ही बहुजन विकास अभियानची राष्ट्र मागणी आहे। बहुजन विकास अभियान येत्या 10 दिवसामध्ये मागणी मान्य नाही झाली, याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत ही सांगू इच्छितो। जय हिंद।